सो हाय मित्रांनो, मी टेक्निकल मी तुमचं स्वागत करतो। आजचा व्हिडिओ थोडासा ब्लॉग टाइप व्हिडिओ होईल। सो आज आपण एक जंगलामध्ये आलेलो शूट तुम्ही बघू शकता की बाजूला दिसते पाटी, माझ्या बाजूला झाडी दिसते, घनदाट जंगल आहे बघू शकतो तुम्ही। ह्या साइडला रस्ता आहे, ह्या साइडला रस्ता आहे, तुम्ही बघू शकता। चला तर मग आपण फिरायला जाऊया। वहीला इथं राहू दे। हां, वही म्हणजे क्रिप्टिंगसाठी वही होती ती। मी आताच एक व्हिडिओ शूट केला जो काल अपलोड झालाय। सो आज आपण शूट करतोय असंच जंगलामध्ये एक दिवस जंगल। तुम्ही ब्लॉगचं नाव वाचलंच असाल, एक दिवस जंगल। जंगलात फेरफटका मारूया आपण। सो खूप सारं रान आलं आहे, सो बघू शकतो तुम्ही। मी इकडे शूट करायला आलो होतो आणि आता मी रोज इथे शूट करणार आहे। खूप मजा येते इकडे, वारं सुद्धा मस्त आहे। वाव, वातावरण खूप शांत आहे, मस्त पक्ष्यांचा किलबिलाट बघायला भेटतो मित्रांनो। घनदाट जंगल आहे। आपण आता घरी जाऊया। सो चला तर मित्रांनो, आपण वही घेतलेली आहे। आता थोडी म्हणजे तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितला असेल, माझा कुत्रा वाघाने नेला, हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, तर इथे खूप सारं जंगल होतं, आता ते तोडण्यात आलंय। हा बघू शकतो तुम्ही, वड आहे, हे एक वडाचं झाड आहे, हे वडाचं झाड आहे। इथे एक खूप मोठी घोरपड आहे, मला 2-3दा दिसली होती, ती खूप मोठी आहे मित्रांनो। कधीतरी मला दिसली तर मी मोबाईल आणला असेल तर तुम्हाला सुद्धा दाखवेन मित्रांनो। इथे एक घोरपड आहे, ती खूप मोठी आहे, खूप। हे वडाचं झाड आहे। तो आपण तिकडनं आलो, मी त्या साईडला शूट करत होतो। इकडे मी मी रोज घरी शूट करतो, पण कोंबड्यांचा आवाज खूप येतो बॅकग्राऊंडला, त्यामुळे मी इकडे शूट करणार आहे रोज। इथे पक्ष्यांचा आवाज येतो, तो सुद्धा बारीक आवाज येतो, पण कोंबडे आरवत राहतात सारखे। आरवणे म्हणजे ते ओरडतात, तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो। आरवणे म्हणजे ते ओरडतात, त्यांना आरव असं म्हणतात। थोडा आराम करूया आपण इथे। रे पडलो। सो इथे व्यान कोंबड्या येतात, इथे व्यान कोंबड्या बघायला भेटतात, मोर बघायला भेटतं। मोर त्या साईडला खूप बघायला भेटलं, ह्या इथे नाही, त्यावरती तिथे जरा मोर बघायला भेटतात। मस्त ससे बघायला भेटतात, खरब्या रंगाचे ससे। पांढऱ्या रंगाचे मी बघितले नाहीत, पण खरब्या रंगाचे ससे नक्की बघायला भेटतात मित्रांनो इथे। सो सकाळचं बघायला भेटतात, कोल्हे सुद्धा बघायला भेटतात। तरस नसतो, कोल्हे असतात। त्या साईडनं रस्ता आहे, त्या साईडनं सुद्धा रस्ता आहे, तो जंगलातला रस्ता म्हणजे जास्त झाडी आहे। तिकडनं जाणार होतो, पण
काटे असतील. आता तिकडे कुणी एवढं तोडलं नाही आहे म्हणून मी जात नाही. साफ नाही केले, वाट साफ करायला लागतं, दरवर्षी रस्ता साफ करायला लागतो कारण का पावसात नवीन झाडं. चला तर मग पण घरी जाऊया आता, सावकाश सावकाश हळूहळू आपण घरी जाऊया. मित्रांनो तुम्हाला काताचं झाड, मित्रांनो मी तुम्हाला खैराचं झाड दाखवतो. हे बघू शकतो मी, खैराचं झाड. याच्यापासून कात तयार करतात. ह्या झाडाचं कात तयार करतात. ही झाडं तोडली जातात, विकली जातात. हे बघू शकता तुम्ही, झाड असं असतं. ह्या झाडाचा कात तयार केला जातो. कात जे लोक तुम्हाला माहित नसेल तर कात म्हणजे जे लोक पान खातात, पानामध्ये जो कात टाकला जातो रंग येण्यासाठी, लाल रंग, जो रंग येण्यासाठी म्हणून पानामध्ये कात वापरला जातो. बाकी कशासाठी नाही. तो थोडासा कडसर लागतो. सो मी एकदा टेस्ट केला होता, पण तो थोडासा कडसर लागतो. चला तर मित्रांनो घरी जाऊया पटापटा. ह्या साईडला सुद्धा ससे आणि रानकोंबड्या बघायला भेटतात. कालच मी ते 3 रानकोंबड्या बघितल्या होत्या. चला तर मग ही कलंब आहेत, आंबे लागतील. आता ह्यांना खत, पावसात खत टाकलं ह्यांना. ती धरणारी कलंब आहेत. हे मित्रांनो जर तुमच्याकडे कोंबडी असतील तर माहीत असेल तुम्हाला हे झाड. या झाडाचं नाव तर मला माहीत नाही, पण ह्या फुलाचा उपयोग मला माहिती आहे. जर गोचड्या पुलसुल्या ज्या असतात नाही, एकदम भुलभुलत असतात, त्या जर असतील तर ती फुलं टाकली जातात, त्याच्या वासाने ती निघून जातात असं म्हटलं जातं. नक्की मला सुद्धा माहीत नाही, पण माझ्या घरातले म्हणतात. चला चला आपण घरी पोचतच आहोत. आता पोचूच. खूप मजा येते चालायला. मस्त वारा आहे, पक्ष्यांचा आवाज किलबिलाट आहे आणि संध्याकाळची वेळ आहे. वेळ नाही वेळ. चला तर. काटा लागला मित्रांनो, चप्पल मध्ये काटा रुपलाय. चला जाऊया घरी. आपण घरी पोचतच आहोत. आपण पोचू आता घरी. मित्रांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला 2 गोष्टी महत्त्वाच्या बघायला भेटल्या असतील, जसं की काताचं झाड आणि पुळसुल्या कशा पळवायच्या नव्हे. चला चला तर. काय पाहुणं, चला आपण पोचलो.
घरी पोचलो आहे. इथे काठी लावलेली आहे. कणक गुरं येतात, छोटी बेडक म्हशी आतमध्ये शिरतात, त्यामुळे ती काठी लावून ठेवलेली आहे. आता ओरडत नाही आहेत कोंबडी. चला एकदाच घरी पोहोचलेलो आहोत मित्रांनो. टॉमी सो हा बघू शकता माझा टॉमी. ओ ओ ओ ओ नो नो नो. सो मित्रांनो व्हिडिओ टॉमी ये टॉम जा तिकडेच. सो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑन करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.